रोह्यातील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी व भक्कम ओळख निर्माण करणाऱ्या रोहा वेलफेअर ट्रस्ट संचलित रोहा पब्लिक स्कूल यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आज रोहा नगर परिषद नदी संवर्धन गार्डन रोहा येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषी वातावरणात पार पडला। या रंगतदार कार्यक्रमाला रोहा वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष समीर सकपाळ आणि सकपाळ परिवार, रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, रवींद्र चाळके, मयूर दिवेकर, अहमद दर्जी, पूजा पोटफोडे, विभावरी चोरगे, गुजर शेठ यांच्यासह रोहे अष्टमी नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। याशिवाय ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालकवर्गाने कार्यक्रमास हजेरी लावली। वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे लेझिम पथक आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत व औक्षण करण्यात आले। यानंतर नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्या हस्ते रोहा वेलफेअर ट्रस्टच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम उपस्थित जनसमुदायाच्या साक्षीने पार पडला। तदनंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान सोहळा पार पडल्यानंतर श्री गणेश स्तवनाने स्नेहसंमेलनाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमात शाळेतील नर्सरीपासून ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडवले। विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध नृत्य प्रकार, समूह नृत्य, सांस्कृतिक नाटका, देशभक्तीपर गीतांवरील सादरीकरण तसेच मूल्य शिक्षणावर आधारित कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली। विशेषतः चिमुकल्यांच्या निरागस आणि मनमोहक सादरीकरणाने संपूर्ण परिसर आनंदाने भारावून गेला। विद्यार्थ्यांचा कौशल्यपूर्ण नृत्याविष्कार, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि शिस्तबद्ध मांडणी पाहून उपस्थित पालकवर्ग अक्षरशः मोहित झाला। प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट होत होता, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला वेगळीच रंगत प्राप्त झाली। यावेळी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि मेडल देऊन गौरविण्यात आले। या प्रसंगी समोर उपस्थित असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ट्रस्टचे अध्यक्ष श्री समीर सकपाळ यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कला, संस्कृती आणि मूल्याधिष्ठित शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक असून रोहा पब्लिक स्कूल ही संस्था हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातत्याने कार्यरत असल्याचे बोलून दाखवले। यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी शाळेच्या प्रगतीचा वाढता आलेख पाहता रोहा पब्लिक स्कूलचे विद्यापीठ झाल्याचे पाहण्याची इच्छा बोलून दाखवली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षक वर्ग, कर्मचारी आणि पालकांचे सहकार्य मोलाचे ठरले। शिस्तबद्ध नियोजन, आकर्षक मंच व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रोह्यातील एक अविस्मरणीय आणि संस्मरणीय कार्यक्रम ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।